महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आणि मोठ्या प्रमाणात अंमलात देखील आणली. परंतु सौर कंपनीमध्ये जे ओसवाल कंपनी आहे, या ओसवाल कंपनीकडून शेतकऱ्यांना मात्र व्यवस्थित सर्व्हिस दिली जात नाही आणि त्यासाठी लागणारे साहित्य देखील अपुरे देऊन त्याचे इन्स्टॉलेशन व्यवस्थित केले जात नाही. अशा वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष ही ओसवाल कंपनी करत आहे. मग शासन त्या ओसवाल कंपनीवर कारवाई करणार का, असा आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. आणि त्यासाठी त्या सोलरसाठी जे अर्थिंग दिली जाते त्या अर्थिंगची काहीही गरज नाही असे त्या अधिकाऱ्याकडून सांगितले जाते. मग शेतकऱ्यांचा अपघात झाला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा प्रश्न आता शेतकरी शासनाला विचारत आहेत. मी प्रदीप शिवाजी क्षीरसागर, मगरवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे आपण 26 नोव्हेंबर 2025ला आपल्याला ओसवाल कंपनीचं सोलार छाया शिवाजी क्षीरसागर यांच्या नावावर इन्स्टॉल झालेलं आहे. यांनी चुकीच्या प्रकारे पूर्ण फिटिंग केलेली आहे, तर इनकम्प्लीट फिटिंग आहे. युजर मोबाईल कॅमेरा दिसतंय की ह्या फिटिंग मध्ये त्यांनी 3 सपोर्ट टाकले, तर एक सपोर्ट टाकला नाही, आला नाही म्हणजे 4 दिवसांना आणून तुम्हाला बसवून देतो. त्याच्यावर आता 2.5 महिने 3-3.5 महिने झाले बसवते. ही सपोर्ट नसल्या कारणानं इथून ही चॅनल बेंड व्हायला लागलेला आहे. त्याला वारंवार फोन करून पण ते म्हणजे 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो, अशा प्रकारे दिवस टाळत नेलं आणि आता फोनच रिसिव्ह करणार ती. बघा ही पॅनल बॉक्स कशा प्रकारे सेट केलेला आहे. हे पॅनल बॉक्सला एकच पट्टी टाकली, पूर्ण फिटिंग नाही ह्याची व्यवस्थित केली. ती म्हणते ती कंपनीतनं आम्हाला ती डीलर बसवा आलेली, ही कंपनीतनं एकच पट्टी येते म्हणली, दुसरी पट्टी तुम्ही बनवून बसवून घ्या म्हणली. परत ही वायरी सगळ्या पूर्ण अशा मोकळ्या सोडलेल्या आहेत. ती त्याला आलेलं मटेरियल सुद्धा त्यांनी व्यवस्थित जोडलेलं लावलेलं नाही. ह्याच्या स्लेवा वगैरे वाहून ही वायरी कुठं स्लेवामध्ये बसवलेल्या नाही, त्या कुठल्या कशा प्रकारे टाय मारलेल्या नाही त्या. हो, ही पॅनल बॉक्स झालं ना. परत अर्थिंग रॉड त्याने अर्थिंग बसवलेलं नाही. त्यांना अर्थिंग बसवा म्हणून सांगितलं तर अर्थिंगची गरज नाही म्हणते ती. तुमची मोटर चालू झाली, आता अर्थिंगची काय आवश्यकता नाही, अशा प्रकारे त्यांनी फिटिंग केलेली आहे. आता आम्हाला असं वाटायला लागलं की ओसवाल कंपनीचा सोलार घेऊन आपण लय मोठी चूक केली काय गे मित्रांनो. इथून पुढं कंपनी निवडताना चांगल्या प्रकारे विचार करून चांगली सर्व्हिस देणारी कंपनी निवडा. ही ओसवाल कंपनी काय तुम्हाला सर्व्हिस व्यवस्थित देत नाहीये. या सोलापूर जिल्ह्याच्या डीलरशिप व्यवस्थित काम करत नाही. शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देत नाही ती कुठल्या कशा प्रकारची. फोन केला तर फोन रिसिव्ह करत नाही ती. किती वेळा फोन करा तुम्ही, फोनच रिसिव्ह करत नाही ती. रिसिव्ह केला तर म्हणते 2 दिवसात करतो, 4 दिवसात करतो, टीम पाठवून देतो, पण ती काम काय कर नाही ती. आणि अर्थिंगची जर गरज नसेल तर कंपनीनं सामान कशाला ते आपल्याला सेट बरोबर दिलेलं आहे. त्याची आवश्यकता आहे. उद्या जीवाला धोका आहे त्या अर्थिंग नसल्यावर. त्यांना वारंवार सांगून पण ती कंप्लीट केलं नाही, त्यांनी इनकम्प्लीट ठेवलेलं आहे. कंपनी निवडताना शेतकरी मित्रांनो व्यवस्थित प्रकारे चौकशी करून माहिती करून चांगल्या सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या निवडा. एवढीच माझी शेतकरी मित्रांना बांधवांना विनंती आहे.